विचार करा, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय घेतला जातोय हो. आणि तुम्हाला साधं विचारलं देखील जात नाहीये. हो. तुमचा जोडीदार एक खूप मोठं पाऊल उचलणार आहे आणि ही गोष्ट तुम्हाला दुसऱ्यांकडून कळतेय. ही कल्पनाच किती विचित्र आहे. हो ना. रामायणातील एका पात्राने, उर्मिलेने, हा अनुभव घेतला. आज आपण लेखक समर यांच्या उर्मिला या कादंबरीच्या आधारे तिच्याच नजरेतून त्या 14 वर्षांच्या न दिसणाऱ्या वनवासाचा एक सखोल आढावा घेणार आहोत. आणि हा विषय खरंच खूप महत्वाचा आहे, कारण रामायण म्हटलं की आपल्याला त्याग दिसतो. पण तो त्याग कसा? भव्य, म्हणजे राजमहाल सोडून जंगलात जाणं, राक्षसांशी लढणं. हो, जो डोळ्यांना दिसतो. अगदी. पण या कादंबरीने एका अशा त्यागावर प्रकाश टाकला आहे जो राजमहालाच्या 4 भिंतींच्या आत लोकांच्या नजरेआड अगदी शांतपणे घडला. बरोबर. तर आजची आपली चर्चा याच अदृश्य त्यागाबद्दल आहे. उर्मिला, जी केवळ लक्ष्मणाची पत्नी किंवा सीतेची बहीण नव्हती, नाही, ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होती. हो, तिचा बालपणापासून ते राजमाता होण्यापर्यंतचा प्रवास, तिचा तो अज्ञात एकांतवास आणि त्यातून एक सामर्थ्यशाली स्त्री म्हणून तिचा झालेला उदय, या सगळ्याचा आपण मागोवा घेणार आहोत. आणि मुख्य म्हणजे हजारो वर्षांपूर्वीची ही कथा आजच्या काळात इतकी आपलीशी का वाटते हे शोधणार आहोत. नक्कीच. चला तर मग या कथेच्या मुळाशी जाऊया. रामायणाच्या विशाल पटावर उर्मिलेची ओळख तशी खूपच मर्यादित आहे, पण ही कादंबरी तिचे एक वेगळंच चित्र उभं करते. कशी सुरुवात होते तिची? ही कादंबरी तिलाच कथेच्या केंद्रस्थानी आणते. सुरुवात होते मिथिलेतील तिच्या बालपणापासून. म्हणजे बघा, राजा जनकाची मानसकन्या सीता आणि राजा जनक व राणी सुनाया यांची कन्या उर्मिला. म्हणजे नात्याने त्या सावत्र बहिणी. हो, कागदोपत्री, पण त्यांच्यात कधीही सख्ख सावत्र असा भेद नव्हता. उलट त्यांचं नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट होतं. कादंबरी हे दाखवते की उर्मिला विचारांनी किती मोकळी, कलासक्त आणि तितकीच बुद्धिमान होती. आणि याच पार्श्वभूमीवर तिचा विवाह लक्ष्मणाशी होतो. 4 बहिणींचा विवाह अयोध्येच्या 4 भावांशी. एकंदरीत भविष्याची खूप सुंदर स्वप्न रंगवली जातात. अगदी. लेखक त्या सुरुवातीच्या आनंदी दिवसांचे इतकं सुंदर वर्णन करतात. ती तरुण मनं, विचारांनी मोरपिसासारखी हलकी, भविष्याबद्दल आशावादी. हो. हे सगळं इतकं प्रभावीपणे मांडलं आहे की भविष्यात जो विरह येणार आहे त्याची वेदना अधिक तीव्रतेने जाणवते. तो सुखाचा काळ म्हणजे एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती, असं म्हणूया. आणि मग ते वादळ येतं. रामाला वनवास, सीता आणि लक्ष्मण त्याच्यासोबत जायचा निर्णय घेतात. आणि इथेच उर्मिलेच्या आयुष्याला कलाटणी मिळते. हो. ती सुद्धा लक्ष्मणासोबत जायला निघते, पण लक्ष्मण तिला थांबवतो. हो. आणि इथेच कथेचा खरा गाभा सुरू होतो. हा एकांतवास केवळ शारीरिक नव्हता, तो एक प्रचंड मानसिक आणि भावनिक संघर्ष होता. ती लक्ष्मणाला अडवत नाहीये. नाही. उलट पत्नीधर्म म्हणून तिच्यासोबत जायला निघते, पण लक्ष्मण तिला तिथेच थांबवून बंधुधर्माला प्राधान्य देतो आणि तिला राजपरिवाराची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवतो. पण एक मिनिट, काही जण याला त्याग न म्हणता परिस्थितीने लादलेली असहाय्यता म्हणू शकतात. म्हणजे तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. यावर कादंबरी काही प्रकाश टाकते का? खूप चांगला मुद्दा आहे हा, आणि कादंबरी नेमक्या याच द्वंद्वावर बोट ठेवते. सुरुवातीला ती असहाय्यच असते. तिला वाटतं की तिचं आयुष्य दुसऱ्या कुणीतरी लिहिलंय आणि ती फक्त एक भूमिका निभावत आहे. पण खरा त्याग असहाय्यतेतून नाही तर निवडीतून जन्माला येतो. तिच्याकडे पर्याय होता. ती रडत बसू शकली असती, सर्वांना दोष देऊ शकली असती. बरोबर. पण तिने वेदनेला स्वीकारून संयमाने कर्तव्याचे पालन करण्याचा मार्ग निवडला. हा तिच्या निवडीचा भाग होता आणि म्हणूनच तो त्याग ठरतो. म्हणजे तिच्या मनालाच लेखकाने एक रंगमंच बनवला आहे, जिथे आशा आणि मोह, कर्तव्य आणि वैयक्तिक इच्छा या सगळ्यांचं द्वंद्व सुरू आहे. अगदी बरोबर. आणि हे द्वंद्व दाखवण्यासाठी लेखकाने झुळूक आणि संधी या 2 काल्पनिक संकल्पनांची निर्मिती केली आहे. ही मला वाटतं लेखकाची सर्वात मोठी कल्पकता आहे. अच्छा. झुळूक तिला आशेची एक लहर दाखवते. तिला सांगते की हे दिवसही जातील, तिला कर्तव्याची आठवण करून देते. आणि संधी? तर दुसरीकडे संधी नावाचं पात्र तिला मोहात पाडतं. तिला कर्तव्यांपासून दूर पळून जाण्यासाठी, स्वतःच्या सुखाचा विचार करण्यासाठी उद्युक्त करतं. पण पौराणिक पात्रांच्या मनात काय चाललंय हे दाखवण्यासाठी झुळूक आणि संधी यांसारखी काल्पनिक पात्र तयार करणं हे लेखकासाठी कितपत जोखीमीचं असतं? म्हणजे मूळ कथेला धक्का लागण्याची शक्यता नसते का? हीच तर
हीच तर मायथॉलॉजिकल फिक्शन लिहिण्यामागची सर्वात मोठी जोखीम आणि आव्हान आहे. पण इथे लेखकाने हे खूप कौशल्याने हाताळलं आहे. त्यांनी मूळ कथेच्या चौकटीला कुठेही धक्का लावलेला नाही. अच्छा. ही पात्र म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून उर्मिलेच्याच मनाचे दोन भाग आहेत. बरोबर. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक झुळूक आणि एक संधी असते, नाही का, जी आपल्याला योग्य आणि अयोग्य मार्गाकडे खेचत असते. बरोबर. या साहित्यिक साधनाचा वापर करून लेखक आपल्याला तिच्या आतल्या जगात घेऊन जातो, जे मूळ महाकाव्यात कधीच दाखवलं गेलं नाही. आणि कसं होतं हे आतलं जग? कारण बाहेरून तर ती एक कर्तव्यदक्ष सून होती, पण आतून एक प्रचंड वाळ होतं. बाहेरून ती शांत, समजूतदार होती, सर्व जबाबदाऱ्या पार पाडत होती. पण आतून एक गोंधळलेली, अस्वस्थ आणि स्वतःच्या असहाय्यतेवर चिडलेली स्त्री होती. मी कोणासाठी जगत आहे, हा प्रश्न तिला आतून पोखरत होता. इथे एक अत्यंत मार्मिक गोष्ट कादंबरीत येते. तिला जाणवतं की तिच्यावर प्रेम करणारी माणसंच, तिच्या भल्याचा विचार करणारी माणसंच तिचं आयुष्य ठरवत आहेत. अरे देवा. तिची काळजी घेतली जात होती, पण तिला काय हवंय हे कुणीच विचारत नव्हतं. थांब, म्हणजे तिच्यावर प्रेम करणारी माणसंच तिचं आयुष्य नियंत्रित करत होती हे तिला जाणवत होतं. ही जाणीवच किती वेदनादायी असेल. आजच्या काळातही हे खूप रिलेटेबल आहे. नेमका हाच मुद्दा. अनेकदा घरात किंवा कामाच्या ठिकाणी आपल्या जवळचेच लोक आपल्यासाठी उत्तम काय आहे हे ठरवतात. अगदी. आणि हीच तिच्या बदलाची सुरुवात होती. तिला कळलं की तिचा तो शांतपणा आता तिचा स्वभाव नाही, तर एक मुखवटा बनला आहे. इथे लेखकाने एक धाडसी विचार मांडला आहे. कोणता? सीतेचा त्याग हा राजमहल सोडून वनात जाण्याचा होता, जो सर्वांना दिसला. पण उर्मिलेचा त्याग हा राजमहालात राहून लोकांच्या नजरेत सुखी असूनही आतल्या आत एकाकीपणा भोगण्याचा होता. हो. हा न दिसणारा त्याग कित्येक पटीने जास्त कठीण असू शकतो, कारण त्यासाठी तुम्हाला रोज मुखवटा घालून वावरावं लागतं. आणि याच जाणीवेतून तिच्या मनात बंडाची एक सूक्ष्म ठिणगी पडली. आणि मला वाटतं हीच ठिणगी लेखक समर यांना दिसली असावी. कारण रामायणात इतकी पात्र असताना केवळ उर्मिला 14 वर्षे एकटी होती, या एका ओळीवरून एवढी मोठी कादंबरी लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली. अगदी. लेखकाने स्वतःच एका ठिकाणी म्हटलं आहे की त्यांना हा प्रश्न सतावत होता की उर्मिलेने ती 14 वर्ष सीतेशिवाय आणि लक्ष्मणाशिवाय कशी काढली असतील. याच एका प्रश्नातून या कादंबरीचा जन्म झाला. अच्छा. त्यांनी वाल्मिकी रामायणातील त्या एका ठळक संदर्भाला आधार बनवून तिच्याभोवती एक संपूर्ण भावनिक आणि मानसिक विश्व उभं केलं. ही कादंबरी म्हणजे केवळ कल्पनाविलास नाही, तर पौराणिक कथेला दिलेला एक तर्कसंगत आणि भावनिक विस्तार आहे. म्हणूनच ही कथा इतकी प्रभावी वाटते. कारण ती केवळ कल्पना नाही, तर एका वास्तवावर आधारित भावनिक प्रवास आहे. कादंबरीत असे काही विचार आहेत का जे आपल्याला तिच्या संघर्षाचा सार सांगतात? हो, अनेक आहेत. पण एक विचार तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं वर्णन करतो. कोणता? वेदनेला संयमाच्या कोंदणात बसवून कर्तव्याचं पालन करणे. वा. हे वाक्य म्हणजे उर्मिलेचे जीवनसूत्र आहे. यात वेदना आहे, पण त्या वेदनेवर संयमाचं नियंत्रण आहे. आणि त्याही परिस्थितीत कर्तव्याला प्राधान्य आहे. खरंच. आणखी एक विचार आहे. काळ प्रत्येकाला त्यागाची संधी देतो. हे दाखवतं की त्याग हा फक्त काही महान लोकांपुरता मर्यादित नसतो. तो प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपात येतो. वेदनेला संयमाच्या कोंदणात बसवून कर्तव्याचे पालन करणे, हे वाक्यच खूप काही सांगून जातं. पण ही हजारो वर्षांपूर्वीची कथा आजच्या काळात आपल्याला इतकी जवळची का वाटते? जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर उर्मिलेची कथा ही त्या प्रत्येक व्यक्तीची कथा आहे, ज्याचा त्याग, ज्याचं योगदान जगाच्या नजरेत येत नाही, ज्याचं काम मूक असतं. बरोबर. आजच्या काळात घरासाठी, मुलांसाठी स्वतःची इच्छा, करिअर बाजूला ठेवणाऱ्या स्त्रिया असोत किंवा कुटुंबाच्या जबाबदारीसाठी आपली स्वप्न बाजूला ठेवून नोकरी करणारा पुरुष असो, या सगळ्यांमध्ये कुठेतरी उर्मिला दडलेली आहे. म्हणजे आजच्या काळातही अनेक उर्मिला आहेत, ज्या इतरांच्या अपेक्षा पूर्ण करता करता स्वतःची ओळख शोधत आहेत. तिचा तो आतला संघर्ष आज अनेकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडलेला वाटतो. नक्कीच. म्हणूनच ती स्त्री शक्तीचं एक वेगळं प्रतीक म्हणून समोर येते. तिची लढाई तलवारीची किंवा शस्त्रांची नाही. तिची लढाई स्वतःच्या मनाशी आहे. अगदी. ती कोणत्याही शस्त्राशिवाय केवळ संयम, सहनशीलता आणि कर्तव्यनिष्ठेच्या जोरावर एक मोठी लढाई लढते. तिचं सामर्थ्य तिच्या शांततेत दडलेलं आहे.
कादंबरी हेच दाखवते की ती कमकुवत नव्हती, ती फक्त दबावली गेली होती. आणि जेव्हा तिला स्वतःच्या या शक्तीची जाणीव होते तेव्हा तिचा खरा प्रवास सुरू होतो. तर या कादंबरीचा शेवट तिच्या एकांतवासावरच होतो की तिचा पुढचा प्रवासही ह्यात मांडलाय? नाही, आणि हेच या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. ती केवळ तिच्या दुःखावर थांबत नाही, ती तिचा संपूर्ण जीवनपट उलगडते. अच्छा. 14 वर्षांनंतर लक्ष्मणासोबत तिची पुनर्भेट, तिच्या आयुष्यात पुन्हा परत आलेला आनंद, ते क्षण खूप सुंदरपणे चित्रित केले आहेत. पुढे तिला चंद्रकांत आणि अंगद ही 2 पुत्ररत्न होतात. वा. आणि अखेरीस ती चंद्रकांतपूर आणि अंगधिया या 2 राज्यांची राजमाता बनते. हा संपूर्ण प्रवास कादंबरीत आहे. म्हणजे तिच्या त्यागाचं फळ तिला मिळतं. तिचा एकांतवासापासून ते राजमाता होण्यापर्यंतचा प्रवास खरोखरच एका दुर्लक्षित पात्राला पूर्ण न्याय देण्याचा हा प्रयत्न आहे. हो, आणि म्हणूनच उर्मिला ही कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, कारण तिने एका विसरलेल्या नायिकेला पुन्हा जिवंत केलं. तिनं आपल्याला दाखवून दिलं की महाकाव्य केवळ योद्ध्यांच्या शौर्यावर नाही, तर उर्मिलेसारख्या पात्रांच्या मूक त्यागावरही उभी असतात. तर या सगळ्यातून आपण काय शिकतो? उर्मिला ही रामायणातील केवळ एक दुःखी किंवा निष्क्रिय व्यक्तिरेखा नाही. अजिबात नाही. ती एक अशी नायिका आहे जिने स्वतःच्या त्यागाने आणि आंतरिक सामर्थ्याने महाकाव्यात आपले एक अढळ स्थान निर्माण केलं. तिची कथा संयम आणि शांतशक्तीची कथा आहे. बरोबर. तिची कथा आपल्याला शिकवते की त्याग म्हणजे फक्त काहीतरी सोडून देणं किंवा दुःख सहन करणं नव्हे. तर त्याग म्हणजे कठीण परिस्थितीतही कर्तव्यासाठी स्वतःला अधिक मजबूत बनवणं, स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहणं. या कादंबरीनुसार उर्मिलेसाठी एकांतवास हा केवळ एक शाप नव्हता, तर तो आत्मशोधाचा, स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा एक प्रवास ठरला. हो, नक्कीच. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. जेव्हा परिस्थिती आपल्याला एकांतवासात ढकलते, तेव्हा तीच वेळ स्वतःच्या आत दडलेल्या शक्तीला ओळखण्याची एक मोठी संधी असू शकते का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कदाचित एकांतच आपल्याला स्वतःच्या सर्वात जवळ घेऊन जातो. अशाच माहितीपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या चर्चांसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.